दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. शहरातल्या ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. आज कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेणार. मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंचं जंगी स्वागत होणार. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानं राजाभाऊ वाजेंचं स्वागत होणार. उद्धव सेना मोठे शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत. नाशिक शहर सिन्नर परिसरात वाजेंच्या स्वागताचे बॅनर. भाजपा आमदार प्रसाद लाड आज मराठा नेते मनोज जरांगेंची अंतरवाली सराठीमध्ये घेणार भेट. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारनं आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती देणार. नाशिक विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या मतांमध्ये फूट. भाजपनं अपक्ष उमेदवाराला पाठबळ दिल्याची चर्चा. निकालानंतर शिवसेना भाजप वाद चिघळण्याची शक्यता. दूध भेसळी विरोधात मंत्री नरहरी झिरवाळ ॲक्शन मोडमध्ये. नाशिकच्या दूध बाजारात भल्या सकाळी रेड. अचानक झालेल्या कारवाईनं दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले. समृद्धी महामार्गाचा जळगावपर्यंत विस्तार. जळगाव ते संभाजीनगर द्रुतगती महामार्ग होणार. 105 किलोमीटरचा महामार्ग बांधण्यात येणार. महामार्गाला खानदेश महामार्ग असं नाव. नीट परीक्षेसाठी रविवारचा मेगा ब्लॉक रद्द. मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेवरचा ब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. रविवारी अधिक लोकल सेवा उपलब्ध राहणार. नीट परीक्षा केंद्रांवर पोलिसांची करडी नजर. पुणे शहरातील परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 20 पोलीस कर्मचारी. 21 जून रोजी नीटची परीक्षा. बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात कामगार कृती समितीचा एल्गार. मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर. मुंबईकरांची उडणार तारांबळ. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारला संप. संपामध्ये अनेक कर्मचारी सहभागी. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. बस आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच रखडली. 24 जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय होणार. जून अखेरपर्यंत मोसमी पाऊस संपूर्ण राज्यात दाखल होण्याचा अंदाज. पाऊस लांबल्यानं मुंबईवर जलसंकट. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा 9.67% पाणीसाठा. जुलैपासून मुंबईत 25% पाणी कपातीचे स्पष्ट संकेत. रुग्णांना मुदतबाह्य औषधांचं वाटप करण्यात आल्याचा स्थानिकांचा आरोप. खेडशिवापूर आरोग्य केंद्रातला प्रकार चौकशी करून दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केल्याचा आरोप. राजगड तालुक्यात दारू पार्टी केल्याचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. मद्याच्या बाटल्या आढळल्याचा दावा. महाराष्ट्र गुजरात सीमेवर एफडीआयची मोठी कारवाई. अवैध एलपीजी आणि डिझेलचा साठा जप्त. एलपीजी आणि डिझेलसह 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. धुळ्यातल्या दहिवल इथं छापेमारी करत कारवाई.